1,23,000 रुपये ही रक्कम आहे द्राक्ष लागवडीच्या एकरी अनुदानाची. पण शेतकरी बांधवांना हे कोणालाच माहित नाही की हे अनुदान आपण कशा पद्धतीने मिळवू शकतोय, यासाठी कोणत्या प्रकारची कागदपत्र गरजेची आहेत, या अनुदानाची प्रक्रिया पूर्ण कशी आहे, यासाठी काय लागवडीचं अंतर विशिष्ट आहे का, आणि तुम्हाला जर यातलं काहीच माहिती नसेल तरी काही काळजी करू नका. आज आपण हे सर्व काही शिकून घेणार आहोत, त्यामुळे कोणतीच काळजी करायची नाही. एके दिवशी मी सहजच असं युट्यूबवर सर्च करत पाहिलं की द्राक्ष लागवडीला अनुदानाची रक्कम किती आहे किंवा काय कागदपत्रांची आवश्यकता आहे. पण मी सर्च केल्यानंतर मला एक जाणवलं की परिपूर्ण असा व्हिडिओ कुठंच मला सापडला नाही. मग मी ठरवलं की याबाबत आपणच स्वतः एक व्हिडिओ बनवूया आणि ज्यामध्ये आपण सर्व काही माहिती द्यावी. मग मी सुरुवात केली माहिती गोळा करायला. सुरुवातीला ज्या लाभार्थ्यांनी याचं अनुदान घेतलेलं आहे त्या लाभार्थ्यांना जाऊन भेटलो, गावच्या कृषी अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो आणि ही पूर्ण माहिती गोळा केली. आणि ज्यावेळी माझी ही पूर्ण माहिती आज गोळा झालेली आहे, मग मी आज विचार केला की आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामुळं मी उगीच काहीतरी माहिती सांगणार नाही आणि आपली दिशाभूल करणार नाही, आणि त्यामुळं आजचा व्हिडिओ आपण कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हीच सांगा, मागील 2 वर्षापासून द्राक्ष फळपिकाचे दर बाकीच्या फळपिकांपेक्षा खूप चांगले आहेत. मग त्याचा परिणाम काय झाला तर यावर्षी द्राक्ष लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसतोय. आमच्याकडे तर अशी परिस्थिती आहे, ज्या शेतकऱ्याकडे अगोदर 1-2 एकर क्षेत्र फळबागेचं आहे द्राक्षाचं, ते प्रत्येक शेतकऱ्यांनी यावर्षी 1 एकर का होईना नवीन लागवड केलेली आहे. त्यामुळं यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांचा विचार आहे की आपण ही लागवड केली तर ती अनुदानातून कशा पद्धतीने आपण घेऊ शकतोय. तर आता आपण समजून घेऊया ही अनुदानाची रक्कम कशी मिळवता येईल. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगतो की आपल्याला 1,23,000 रुपये एकरी अनुदान दिलं जातं. पण हे 1,23,000 एका टप्प्यात अनुदान मिळत नाही. मग तर हे 3 टप्प्यामध्ये अनुदान शासनाकडून दिलं जातं. पहिल्या वर्षी 83,000 रुपये एवढी रक्कम अनुदान म्हणून मिळते आणि शिल्लक जी रक्कम आहे ती द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष अशा 3 टप्प्यामध्ये अनुदान दिलं जातं. आता पुढं जी पहिल्या वर्षाची 83,000 रुपये रक्कम जी आहे ती शेतकऱ्याच्या खात्यावर थेट जमा होते का, तर असं नाही बघा. या 83,000 पैकी 60 ते 61,000 रुपये रक्कम जी आहे ती मजुरीची आहे, आणि जी वरची शिल्लक आहे 20-21,000 रुपये ही रक्कम सामुग्रीची आहे. मग आता हे मजुरीची आणि सामुग्रीचे म्हणजे काय प्रकार, तर द्राक्ष लागवडीसाठी अनुदान जे शेतकऱ्याला दिलं जातं ते रोजगार हमी योजनेमधून दिलं जातं. मग रोजगार हमी योजनेमधून अनुदान कसं मिळतं बघा. शेतकरी मी आहे, आता माझ्या शेतावर द्राक्ष लावायचे 1 एकर. मग पहिल्या वर्षी मला 83,000 रुपये मिळणार आहेत, त्यातली 60-61,000 मजुरी म्हणून मिळणार आहे. मग मी काय करणार, मी शेतमजूर माझ्या शेतावर काम करण्यासाठी येणार की ज्यांच्याकडे जॉब कार्ड धारक आहेत. मग मी त्यांच्याकडून काय करणार, जी सगळं काम आहेत, खड्डे खोदणे असू द्यात किंवा त्यावर रोपं लावणं, खतं टाकणं, फवारणी करणं, ही जी शासनानं ठरवून दिलेल्या बाबी आहेत, या सर्व बाबी मी शेतमजुरांकडून करून घेणार. त्या बदल्यात काय होणार, तर ही मजुरीची रक्कम मी स्वतः त्या शेतमजुरांना देणार नाही, तर शासन त्यांच्या खात्यावर ती रक्कम वर्ग करणार. मग यामध्ये मला काय मिळणार का नाही, तर मलाही मिळणार. मी जर शेतमजूर म्हणून मी माझ्या शेतात काम करत असलो, माझ्या घरचे आई वडील पती पत्नी जे काही लोक आहेत, तर आपण कुटुंबातले सर्व सदस्य शेतावर शेतमजूर म्हणून जर काम करत असू, तर आपणाला सुद्धा त्याची शेतमजुरी म्हणून रक्कम मिळणार आहे. हे आता मजुरीची रक्कम झाली. आणि मग राहिलेली 20 ते 21,000 रुपये कसे, तर हे 20-21,000 रुपयामध्ये तुमच्या रोपांचे पैसे, त्याचबरोबर तुमच्या खतांचे पैसे, फवारणीसाठी वापरलेल्या औषधांचे पैसे, हे शेतकऱ्याच्या खात्यावर म्हणजे शेती मालकाच्या खात्यावर म्हणजेच माझ्या खात्यावर डायरेक्ट जमा होणार. अशा पद्धतीने ही अनुदानाची प्रक्रिया आहे. आता यानंतर द्राक्ष लागवडीच्या अनुदानासाठी असं काय शासनाची अट आहे का की ह्या अटीमध्येच लागवडीचं अंतर असणं गरजेचं आहे, तर शासनाने सांगितलेलं आहे की 3 बाय 1.5 मीटर या अंतरावर शेतकऱ्यांनी लागवड करायची. मग 3 बाय 1.5 मीटर म्हणजे अंतर आहे 10 बाय 5 फूट. आणि या लागवडीच्या अंतरावर जर तुम्ही एकरी लागवड केली तर एकरी रोपांची संख्या बसते ती म्हणजे 889 रोपे. मग आमच्या इकडे तर कशी परिस्थिती आहे, सहसा प्रति एकरी 1,000 रोपं शेतकऱ्यांची बसतात. म्हणजे काय 10 बाय 5 च्या ऐवजी लोक लावतात 9 बाय 5 लावतात. काही लोक
10x5 लावतायत. म्हणजे प्रत्येकाच्या अनुभवावरून किंवा प्रत्येकाच्या क्षेत्राच्या जमिनीच्या प्रकारानुसार शेतकरी यामध्ये बदल करू इच्छितात. मग हा बदल केला तर चालेल का? तर हो, आपण यामध्ये बदल करू शकतोय. म्हणजे तुम्ही 10x5 फूट या अंतरावरच लागवड करावी असं कोणतंही बंधन नाही. बंधन म्हणजे शासनाने सांगितले की शिफारस केलेली आहे की 10x5 फुटावर लावलं तर ते उत्कृष्ट अंतर आहे. परंतु यामध्ये आपण बदल करू शकतो. पण बदल केला म्हणजे तुम्हाला तेवढे अनुदान मिळेलच असं नाही. म्हणजे काय, मी आता एकरी शासन म्हणते 889 रोपे लावा, याऐवजी जर मी 1000 रोपे लावली तर शासन मला एकरी 889 रुपयांप्रमाणेच अनुदान देणार आहे. मग वरचे जे 111 रुपये आपण लावणार आहे, 1000 वजा 889, 111 रुपये जे जास्त लावणार आहे त्याचं शासन कोणत्या प्रकारचं अनुदान देणार नाही. तो जो खर्च करायचा तुम्हाला स्वतःच्या खर्चातून करावा लागणार आहे. अशी ही प्रक्रिया आहे. असं हे लागवडीच्या अंतराचा नियम आहे. आता या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे बघा. तुमच्या ज्या गटामध्ये तुम्हाला लागवड करायची आहे त्या गटाचा 7-12 उतारा, त्यानंतर 8 उतारा ज्यामध्ये तुमचं त्या गटापेक्षा इतर गटामध्ये जिथं जिथं तुमच्या नावावर क्षेत्र आहे अशा गावातील एकूण ज्या गटामध्ये क्षेत्र असल्याचा उतारा म्हणजेच 8 उतारा, त्यानंतर तुमचे आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, तुमचं जॉब कार्ड म्हणजे काय की तुम्ही शेतमजूर आहात त्यासाठीचं जे ग्रामपंचायतकडून एक जॉब कार्ड म्हणून दिलं जातं. आणि जे जर तुमच्याकडे नसेल जॉब कार्ड तर त्यासाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतला भेट द्या, तिथल्या रोजगार सेवकांना भेटा, गावचे रोजगार सेवक कोण आहेत त्यांच्याकडून तुम्ही जॉब कार्ड मिळवू शकताय. तुमचा फार्मर आयडी तर आता कृषी विभागानं प्रत्येक योजनेसाठी कंपल्सरी केले, त्यामुळे ते जरी नसेल तर तुम्ही त्वरित काढून घ्या. आणि सर्वात शेवटी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेचा दाखला, त्यामध्ये उल्लेख असतो की संबंधित व्यक्ती XYZ जो तुम्ही माणूस आहे यांना ग्रामपंचायतने संमती दिली की बाबा तुमच्या क्षेत्रावर रोजगार हमी योजनेमधून लागवड करण्यास कोणत्या प्रकारची हरकत नाही, म्हणून जे लाभार्थी आहेत अशा सगळ्यांचा अनुक्रमणिका करून कुठल्या फळपिकासाठी त्यांनी अर्ज केला असं सगळ्यांची यादी तयार केली जाते. असा ग्रामपंचायतीचा ठराव. ही सर्व कागदपत्र तुम्ही घ्यायची, ती कागदपत्र तुमच्या गावच्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करायची. ते तुमचं प्रस्ताव तयार करतील. प्रस्तावावर तुमच्या सह्या, 2 साक्षीदारांच्या सह्या, या व्यतिरिक्त इतर अधिकाऱ्यांच्या सह्या ज्या असतील त्या सह्या करून ते प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर केला जातो. त्यानंतर मंजुरी येईल. ती मंजुरी आल्यानंतर तुमच्या गावचे कृषी अधिकारी तुमच्या शेतावर येऊन जिओ टॅग फोटो काढतील. आणि जिओ टॅग फोटो काढल्यानंतर दर आठवड्याला आपलं मस्टर चालू होईल. त्यावर तुमच्या कुटुंबातील जे सदस्य आहेत, तुम्ही जे शेतमजूर म्हणून ज्या लोकांची नावं नोंदवू इच्छितात त्या सगळ्यांची नावं येणार. त्याचबरोबर इतर जे शेतमजूर तुम्ही तिथं नोंदवणार आहात त्या सगळ्यांची नावं येणार. त्या संबंधितांच्या आपल्याला आठवड्याला सह्या घ्याव्या लागणार आणि ते ऑनलाईन पद्धतीनं कृषी अधिकारी सबमिट करणार. आणि वेळोवेळी ज्या पद्धतीने निधी उपलब्ध असेल त्या प्रकारे त्या शेतमजुरांच्या खात्यावर रक्कम जमा होणार. आणि इतर जे रोपांच्या पावत्या असेल किंवा खतांच्या पावत्या ह्या पण तुम्ही वेळोवेळी त्या कृषी अधिकाऱ्यांकडे जमा कराव्या लागणार. आणि त्याची जी सामग्रीची रक्कम आहे ती शेतकऱ्याच्या ज्या मालकाच्या खात्यावर थेट जमा होणार आहे. अशी ही पूर्ण प्रक्रिया आहे. मला वाटते या योजनेबद्दल कुठल्याही अडचणी आपल्या शिल्लक राहिल्या नसतील. आणि या व्यतिरिक्तही कोणाला जर काय अडचणी असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही नक्की तुमच्या प्रश्नांना आम्ही रिप्लाय देऊ, तुमच्या कमेंटला रिप्लाय देऊ. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. तुर्तास आपण थांबूयात. धन्यवाद.